मी तुम्हाला आरोग्यवर्धिनी वटी शिकवणार आहे। तर आरोग्यवर्धिनी वटी ही औषधी कल फर्स्टच्या अंडर खरलीय रसायनमध्ये येते। तर हा आरोग्यवर्धिनी वटीचा श्लोक आहे। तर कंपल्सरी नाही पाठ करायला, पण तुम्हाला होत असेल तर नक्की करा। तर हा श्लोक आपण बघूया। रसगंधक लोह अभ्र शूलभस भस्म समांशकम त्रिफला द्विगुणा प्रोक्ता त्रिगुणम च शिलाजतु चतुर्गुणम परम शुद्धम चित्रमूलजतत्सम तिक्त सर्वसमा नेय सर्व सचूर्ण यत्नत निंबवृक्ष दलांभोभ अभिमर्दयद द्विदिनवदी ततश्च वटिका कार्य राजकोल फलोपमा। हा श्लोक है आरोग्यवर्धिनी वटी। तर आपल्याला श्लोकवरून कंटेंट कळून जातात। रस म्हणजे पारद, गंधक, लोह, अभ्रक, शूल म्हणजे ताम्रभस्म हे समान प्रमाणात घ्यायचे। त्रिफलामध्ये इन्क्लूड होतं हरितकी, बिबितकी, आमलकी हे द्विगुणा म्हणजे याच्या दुप्पट घ्यायचं हे। प्रोक्ता त्रिगुणमच्या शिलाजतू म्हणजे त्याच्या 3 पट शिलाजतू घ्यायचा। चतुर्गुणम परम म्हणजे गुगुळला म्हणलेले, गुगुळचं पर्याय नाव पुरम आहे। आणि चित्रकमूल पण 4 पटीनेच घ्यायचं आहे त्याच्या। आणि निंब वृक्ष दलांभोभिमर्दयद म्हणजे निंबपत्राचा स्वरस घ्यायचा आहे। तर श्लोकून आपल्याला कंटेंट ठेवायला लक्षात जातात। पण जर तुम्हाला होत नसेल श्लोक तर आपण त्यासाठी एक ट्रिक केलेली आहे। जसे 2 फ्रेंड आहे, पारद आणि गंधक। तर ते फ्रेंड ते आपल्यासारखेच कॉलेजला जात असतात। तर त्यांचं फर्स्ट डे असतं कॉलेजला जायला त्यांना लेट होतं। तर असंच फर्स्ट डेला टीचर काहीच म्हणत नाही, पण असे 15 ते 20 दिवस त्यांचा लेट होतं त्यांना। तर टीचर एक दिवस विचारतात, असे किती दिवस चालणार? तर ते काय म्हणतात की लास्ट तक। मग हे लास्ट तक जो शब्द आहे ना त्यावर फोकस करा, याहून आपल्याला कळून जाईल। यामधलं यस सायलेंट आहे। यल म्हणजे लोहभस्म, ए म्हणजे अभ्रक भस्म, ताम्रभस्म, त्रिफला, चित्रक आणि सी म्हणजे कुटकी। आणि यांना कॉमनली काय आवडतं दोघांना पण, म्हणजे पारद आणि गंधकला शिलाजतू आणि गुगुळ। तर शिलाजतू आणि गुगुळ। आणि काय आवडत नाही दोघाला? तर शिलाजतू, गुगुळ आवडतो। काय आवडत नाही? तर निंबपत्र स्वरस आवडत नाही। ह्या ट्रिकवरून पण तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जातं। मोस्टली तर फोकस तुम्ही लास्ट तक या शब्दावर करा, जेणे की तुम्हाला आणखीन कळून जाईल की कसं आहे म्हणून। तर उपकरण काय यूज केले जाते त्याचं? पातेले, कढाई, वस्त्र, मोजपात्र। याची निर्माण विधी आपण बघूया। शुद्ध पारद आणि शुद्ध गंधक घेतलेले आपण। तर फर्स्टली त्याची काय कजली बनवतो। नंतर आपण लोह, अभ्रक, ताम्रभस्म मिळून मर्दन करतो। त्यानंतर त्रिफळा, चित्रकमूळ व कुटकीचे वस्त्रगाळ चूर्ण बनवतो। नंतर अग्नीवर कढई ठेवतो, त्यामध्ये जल, गुगुळ एकत्र करून मंद अग्नी देतो त्याला। नंतर ते मिश्रण एकजीव झालेले असेल तर त्यामध्ये आपण कजली जे पारद गंधकची बनवली होती, चूर्ण, त्रिफळा त्यांचे भस्म म्हणजे लोह, अभ्रक, ताम्र यांचे मिश्रण करायचे आणि खालामध्ये त्यांचे मर्दन करायचे। त्याला मग निंबस्वरसाची भावना द्यायची। आणि ते झालं की 250 मिलीग्रॅमच्या गोळ्या बनवून सावलीमध्ये वाळायला ठेवायच्या त्या। ही त्याची निर्माण विधी होती। तर निरीक्षण काय? स्वरूप दिसायला ते घन आहे, वर्ण काळ्या कलरचे ते काळसर, रस त्याचा तिक्त कशा आहे, गंध निंबस्वरस, मात्रा याची 250 ते 500 ग्रॅम आहे। अनुपान अद्रक स्वरस, निंबस्वरस, दूध हे आपण अनुपान घेऊ शकतो। दोषज्ञता काय त्याची?
दोषक आहे, त्रिदोषक नाही ते, म्हणजे कफाला, पित्तात कफ, पित्त आणि वातशामक आहे. रोगग्नतामध्ये बघूया, सर्व प्रकारच्या कुष्ठ आजारावर आरोग्यवर्धक गुटिका देतात. वात, पित्त, कफ, ज्वर इत्यादी व्याधीत पण. सुधावर्धक म्हणजे भूक लागलेली नसेल तर भूक वाढवण्यासाठी पण देतात. जीर्णज्वरामध्ये, रक्त कमी असेल एखाद्या व्यक्तीत तर रक्ताचे वर्धन करण्यासाठी पण, आणि यकृताला उत्तेजक देतो. तर आपण या प्रकारे आरोग्यवर्धिनी वटी पाहिलेली आहे. थँक्यू.